अतिशय औषधी असलेल्या शेवग्याच्या शेंगापासून ना भाजी, ना आमटी, ना सांबर, एकदम चटपटीत असा शेवग्याच्या शेंगाचा कधीही न पाहिलेला पदार्थ, चाळणीमध्ये शेंगा वाफवून केलेला हा पदार्थ कधीही न पाहिलेला. आता सगळ्यात आधी या पद्धतीने शेंगा घेतलेल्या आहे. शेवग्याच्या जास्त जाडही नाही आणि जास्त कवळ्याही नाही. आता त्या शेंगा या पद्धतीने कापून घेतलेल्या आहे. भाजीसाठी ज्या पद्धतीने शेंगा कापतो त्याच पद्धतीने शेंगा आधी स्वच्छ धुवून मग या पद्धतीने कापलेल्या आहे. एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आणि चाळणीमध्ये या शेंगा वाफवण्यासाठी ठेवल्या. आता या शेंगा फक्त 80% शिजवायच्या आहे, इतक्या या शेंगा वाफवून घ्यायच्या. आता एका भांड्यामध्ये 1 ते 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ जास्त न घेता फक्त थोडंसं आणि मोठ्या चमचे 2 चमचे बेसन पीठ घेतलं आणि त्या चमच्याने निम्मा चमचा हे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता यामध्ये धनापूड टाकलेले आहे. 1 चमचा जिरापूड, धनापूड, लाल तिखट 1 चमचा. आता याचे भजेही आपण बनवत नाही. यामध्ये हळद टाकलेली आहे 1 मसाल्याच्या डब्यातील छोटा चमचा आणि कुठलाही काळा मसाला यामध्ये 2 चमचे टाकलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे कापून घेतलेली. आता चटपटीतपणा येण्यासाठी आलं, लसूण आणि मिरची याची 1 चमचा पेस्ट घेतलेली आहे, तीही यामध्ये टाकली. एक चमचा तेल टाकलं. हे सगळे मसाले व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे चमच्याने किंवा हाताने. आता यामध्ये शेंगा जेवढ्या आहे त्या अंदाजामध्ये मीठ टाकून घेतलं. आता इकडं 80% शेंगाही शिजलेल्या आहे, म्हणजे वाफलेल्या आहे. या पद्धतीने शेंग अशी थोडीशी दाबल्या जाते. आता या ज्या शेंगा आहे त्या अजिबात थंड होऊन न देता वाफवल्या लगेच आपण हा बेसन पिठाचा जो मसाला बनवला आहे त्यामध्ये या शेंगा टाकून घेतल्या. आता या शेंगा सगळ्या म्हणजे शेंगांना बेसन पीठ आणि हे मसाले सगळे लागले जातील या पद्धतीने हलवून घेतल्या. अशा पद्धतीने हलवायचं आहे की शेंगाही फुटल्या नाही गेल्या पाहिजेत आणि मसालेही सगळ्या शेंगांना लागले पाहिजेत. या पद्धतीने सगळ्या शेंगांना बेसन पीठ लावलेलं आहे. आता 1 चमचा कढईमध्ये तेल टाकलं. तेल थोडंसं तापलं. कशाचीही फोडणी न देता तेल तापलं की या बेसन पिठाचा मसाला लावलेल्या वाफवलेल्या 80% शेंगा या तेलामध्ये टाकून शेंगा फुटणार नाही या पद्धतीने सगळीकडून हलवून घेतल्या. यानंतर एकदम मीडियम गॅसमध्ये लो गॅसमध्ये या शेंगा या पद्धतीने बेसन पीठ शिजेपर्यंत छान अशा हलवल्या.
थोडीशी या बेसन पिठाला वाफ देऊन घेण्यासाठी एकदम कमी हीटमध्ये, कमी गॅसमध्ये झाकून ठेवलं आणि या पद्धतीने आपल्या शेवग्याच्या